तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पूजनासाठी आणलेल्या लाह्या आजही शिल्लक आहेत का? तर त्या लाह्यांचा अशा प्रकारे तुम्ही आरोग्यासाठी उपयोग करू शकता। जर तुम्हाला सारखी उलटी होत असेल तर तुम्ही ह्या लाह्या एक वाटी खाऊ शकता किंवा लाह्याची पावडर बनवून मधासोबत चाटावी, त्यामुळे उलटी कमी होईल। जर तुम्हाला मळमळ होत असेल तर ती मळमळ देखील कमी व्हायला ह्या लाह्या अतिशय उपयुक्त ठरतात। प्रेग्नन्सी मध्ये उलटी, मळमळ यासारख्या समस्या बघितल्या जातात, तर अशा वेळी सकाळी उपाशीपोटी अशा ह्या लाह्या खाव्यात, त्यामुळे दिवसभर उलटी मळमळ होणार नाही। बऱ्याच जणांना प्रवासामध्ये सुद्धा उलटी मळमळ होत असते, तर तुम्ही प्रवासामध्ये लाह्यांचा डब्बा आणि डाळिंबाचे दाणे सोबत घ्यावेत आणि हे एकत्र करून खावेत, त्यामुळे प्रवासामुळे होणारी उलटी मळमळ कमी व्हायला मदत होते। तुम्हाला वारंवार ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर ती ऍसिडिटी कमी करायला सुद्धा ह्या लाह्या अतिशय उपयुक्त आहेत। सकाळी उपाशीपोटी ह्या लाह्यांचं सेवन करावं।